उसनवारी म्हणून दिलेल्या पैशाच्या वादातून पती पत्नीने वेळाने हल्ला चढून एका इसमाची हत्या केली। ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास मंगरुळचव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव बैनाई येथे घडली। या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। धनराज मोतीराम लाहेर राहणार पिंपळगाव बैनाई असे मृतकाचे नाव आहे। या प्रकरणात आरोपी घनश्याम विठ्ठल डांगे व वेणू घनश्याम डांगे दोघेही राहणार पिंपळगाव बैनाई या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। धनराज व घनश्याम यांच्यामध्ये नेहमी आर्थिक व्यवहार होत होता। काही दिवसांपूर्वी घनश्यामने धनराजकडून 7,000 रुपये उसनवारी म्हणून घेतले होते, परंतु पैसे परत न केल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत होता। 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता धनराजने घनश्यामला दिलेले पैसे परत मागितल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला। यावेळी घनश्यामसह त्याची पत्नी वेणू यांनी धनराजला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। दरम्यान सकाळी 8 वाजताच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून धनराजचा घनश्याम व त्याची पत्नी वेणू यांच्यासोबत वाद झाला। या वादात घनश्याम व त्याची पत्नी वेणूने धनराज यांच्यावर विळाने हल्ला चढून त्यांची हत्या केली। या घटनेने गावात एकच खळबळ उडाली। मृतक धनराजचे चुलत भाऊ गुलाबराव उत्तमराव लाहे यांनी घटनेची माहिती मंगरुळचव्हाळा पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या प्रकरणी गुलाबराव लाहे यांच्या तक्रारीवरून आरोपी घनश्याम व त्याची पत्नी वेणू यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला। घटनेनंतर काही तासातच या दोघांना अटक करण्यात आली। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळचव्हाळा।